15वा वित्त आयोग जिल्हा परिषद वाशिम कंत्राटी पदभरती जाहिरात 23-24 यामध्ये 15वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत. त्यानुसार सदर पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर zpwashim.in या संकेतस्थळावर जाहिरात बघून दिनांक 31/1/2024 ते दिनांक 9/2/2024 रोजीपर्यंत दिलेल्या लिंकवर दिलेल्या कालावधीत विहित नमुन्यामध्ये आवश्यक शुल्कासह अर्ज अपलोड करावा. दिनांक 9/2/2024 रोजी सायंकाळी 5 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यामध्ये पदे आपण पुढील प्रमाणे बघू शकता. तर यामध्ये प्रथम पद मेडिकल ऑफिसरचे आहे आणि प्लेस ऑफ पोस्टिंगची पण इथे माहिती दर्शवण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन, त्यानंतर पोस्ट, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर एक्सपिरियन्स आणि त्यानंतर मासिक पगार. तर यामध्ये मेडिकल ऑफिसरकरिता MBBS किंवा BMS आणि त्यानंतर 11 पोस्ट वॅकंट असून समांतर आरक्षणानुसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत इथे ते दर्शवलेले आहे. त्यानंतर मासिक पगार आपण इथे बघू शकता. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर स्टाफ नर्सकरिता GNM किंवा BSc नर्सिंग 7 जागा आणि समांतर आरक्षणानुसार NTB करिता 1, NTC करिता 1, OBC करिता 3, EWS करिता 2. अनुभव असल्यास गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. 20,000 रुपये मासिक मानधन असणार आहे. त्यानंतर रिक्त जागेचा तपशील कुठे किती जागा रिक्त आहेत याप्रमाणे. त्यानंतरच आपण सदर जाहिरातील मसुदा बघू शकता. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट येथे नमूद केलेले आहे, अर्ज स्वीकारणे. उपरोक्त लिंकद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. जसे की पोस्ट किंवा बाय हँड अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम या नावे देय असलेल्या खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये व मागास प्रवर्गासाठी 100 रुपयाचा ना परतावा रकमेची पावती ट्रान्झॅक्शन ID दिसेल. याप्रमाणे सदर लिंकमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज हा केवळ ऑनलाईन असून ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन म्हणजेच पेमेंट करावयाचे आहेत. पुढे आपण नियमावटी बघू शकता. सदर अर्जासोबत त्यांनी अर्ज भरावयाचा नमुना म्हणजेच फॉर्म दिलेला आहे. त्यानंतर मार्काचे त्यांनी इथे म्हणजेच निवड प्रक्रियेसाठी मार्क कशा पद्धतीने ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्याची इथं शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण द्यावेत. जास्तीत जास्त 30 गुण फक्त शासकीय संस्था, विभाग, शासन अंगीकृत संस्था याचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. हा अर्जाचा नमुना आहे. तसेच आपण अर्जाची शॉर्ट नोटिफिकेशन या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टवर पोस्ट केलेली आहे. या वेबसाईटवर दिलेल्या वेबसाईटवर अर्ज अप्लाय करायचा आहे.